ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 5. लेक्चर नंबर 5 आज आपल्याला पाहायचंय. त्याआधी आपण काल आपण काय काय शिकलो बोला. काल आपण रेझोनन्स काय असतं शिकलेलो आहे, बरोबर का? रेझोनन्स कसा असतो किंवा काय असतं रेझोनन्स हे आपण काल पाहिलेलं आहे ऑलरेडी. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेझोनन्स पाहिलं. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉन पेअर कशी कॅल्क्युलेट करायचे आपण थेरी चालू केली होती, बरोबर? VS EPR इलेक्ट्रॉन शेल इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी ही आपण ऑलरेडी चालू केलेली होती, बरोबर? या थेरी नंतर आपण बोला थर्ड पॉइंट काय पाहिला होता? कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, बरोबर का? कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर कसे काढायचे आपण शिकलेलो होतो, बरोबर का? करेक्ट का? नक्की. समजा इलेक्ट्रॉन पेअर दोन असतील, इलेक्ट्रॉन पेअर किती असतील? दोन असतील, तर त्याची जॉमेट्री किंवा शेप कोणता असतो? लिनियर. ओके, आता सध्या फक्त आपण जॉमेट्री आणि शेप याला एकच मानतोय. आज आपल्याला ते सेपरेट पण करायचे, जॉमेट्री कधी म्हणायचं आणि शेप कधी म्हणायचं. ठीक आहे, आज कळून जाईल. ठीक आहे, पण आता पुरतं बोला जॉमेट्री किंवा शेप काय? इलेक्ट्रॉन पेअर जर दोन असतील तर लिनियर, दोन असतील तर काय? लिनियर. नक्की. समजा इलेक्ट्रॉन पेअर तीन असतील, किती असतील समजा? तीन, तर काय म्हणायचं त्याला? ट्रायगोनल म्हणा किंवा ट्रायगोनल प्लेनर म्हणा, चालते. ओके, सेम प्लेन मध्ये असतात. थर्ड बोला, इलेक्ट्रॉन पेअर जर चार असतील तर काय म्हणणार तुम्ही त्याला? टेट्राहेड्रल. काय म्हणणार तुम्ही त्याला? बोला, जॉमेट्री काय त्याची? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय त्याची किंवा शेप काय झाला त्याचा? टेट्राहेड्रल. शेप काय झाला त्याचा? टेट्राहेड्रल. नेक्स्ट, जर इलेक्ट्रॉन पेअर पाच असतील, किती असतील इलेक्ट्रॉन पेअर? जर पाच इलेक्ट्रॉन पेअर त्या ठिकाणी असतील, किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत? पाच इलेक्ट्रॉन पेअर आहे. जर पाच इलेक्ट्रॉन पेअर असेल तर काय म्हणणार तुम्ही त्याला? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, बरोबर का? काय म्हणणार तुम्ही त्याला? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. जर इलेक्ट्रॉन पेअर सिक्स असतील, किती असतील इलेक्ट्रॉन पेअर? जर सिक्स असतील तर काय म्हणणार तुम्ही त्याला? स्क्वेअर बाय पिरॅमिडल. स्क्वेअर बाय पिरॅमिडल, बरोबर का? स्क्वेअर बाय पिरॅमिडल. जर इलेक्ट्रॉन पेअर तुमच्या सेवन असतील, किती असतील तर काय म्हणतो त्याला आपण? पेंटागोनल बाय पिरॅमिडल. आता वरचा जो आहे तुमचा स्क्वेअर बाय पिरॅमिडल, यालाच ऑक्टाहेड्रल पण म्हणतात. काय म्हणतात त्यालाच? काय म्हणतात ह्यालाच? ऑक्टाहेड्रल. अहो काय म्हणतात त्यालाच? ऑक्टाहेड्रल, कारण ऑक्टाहेड्रॉन सारखा शेप येतो त्याचा, त्यामुळे त्यालाच आपण काय म्हणतो? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असंही त्याला म्हटलं जात. कोणती जॉमेट्री? कोणती जॉमेट्री? ऑक्टाहेड्रल. याच्यामध्ये काही डाऊट? आतापर्यंत जेवढे झाले त्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट? काही पुन्हा एक्सप्लेन करायचंय? सगळ्याचे शेप आपण पाहिलेत का? नक्की पाहिलेत शेप? ओके, होमवर्क काहीच नव्हतं. डीपीपी होती ना, बरोबर ना? ठीक. ठीक आहे, घ्या. पहिला, इलेक्ट्रॉन पेअर जर दोन असतील तर शेप जॉमेट्री किंवा शेप काय त्याचा? लिनियर. काय त्याचा? लिनियर. आणि शेप कसा असं? स्ट्रक्चर कसं? अशा पद्धतीचं, बरोबर का? अँगल किती? अँगल किती? 180 डिग्री. अँगल किती? 180 डिग्री. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे. सेकंड बोला, जर इलेक्ट्रॉन पेअर तीन असतील, किती असतील? तीन. बोला, शेप कोणता? ट्रायगोनल. शेप कोणता? ट्रायगोनल प्लेनर, बरोबर? एक, दोन, तीन, बरोबर. अँगल किती? तिघांमध्ये अँगल किती? 120. हा पण किती? 120. हा पण किती? 120. काय डाऊट? काय डाऊट? चार, सॉरी. नेक्स्ट पहा, इलेक्ट्रॉन पेअर जर चार असतील, बोला शेप कोणता? टेट्राहेड्रल.
शेप कसा, 1 2 3 आणि एक तुमचा मागे असणार. एक कुठे असणार तुमचा, बिलो दी प्लेन असेल किंवा अबाव दी प्लेन. ओके, बोला अँगल किती, 109.28 डिग्री. बरोबर का, 109.28. कळलंय, प्रत्येक अँगल किती असतो, 109.28. समजते, नक्की कळाले. नेक्स्ट बोला, इलेक्ट्रॉन पेअर जर 5 असतील, इलेक्ट्रॉन पेअर जर 5 असेल, शेप बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती असेल समजा, 5 असेल, शेप काय असतो, ट्रायगोनल ट्रायगोनल बाय पिरामिडल. ट्रायगोनल बाय पिरामिडल त्याचा शेप असतो. बोला शेप कसा असेल, स्ट्रक्चर बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत, 5. बरोबर, 3 तुमचे सेम प्लेन मध्ये आणि 2 तुमचे, एक अबाव दी प्लेन, एक अबाव दी प्लेन, एक जे प्लेन मध्ये आहेत, म्हणजे हे 3. बरोबर, यांच्यामध्ये अँगल किती असतो, 120. अँगल किती असतो तिघांमध्ये, या तिघांमध्ये अँगल किती असतो, 120 डिग्री. बरोबर का, तिघांमध्ये अँगल किती, हा जो आहे अबाव दी प्लेन बिलो दी प्लेन, याच्यामध्ये अँगल किती, 180 डिग्री. अँगल किती याच्यामध्ये, हे आपल्याला पाहिजे आज, किती 180 चे, किती 120 चे, वगैरे वगैरे. बरोबर, बरोबर का, कळतंय का. आणि अबाव दी प्लेन बिलो दी प्लेन ह्या बाकीच्यांसोबत कितीचा करतात, 90 डिग्रीचा अँगल करतात. ओके, पाहणार आहे आपण हे आज. ठीक आहे, काय डाऊट, काय डाऊट, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे हे शेप. नेक्स्ट पहा, इलेक्ट्रॉन पेअर जर किती असतील, 6 असतील. इलेक्ट्रॉन पेअर जर किती असतील तुमचे, 6 असतील. इलेक्ट्रॉन पेअर जर किती असतील तुमचे, 6 असतील, तर पहा, इलेक्ट्रॉन पेअर इक्वल टू 6. बोला शेप काय, शेप काय, स्क्वेअर बाय पिरामिड. अशाच पद्धतीचा असतो का, असंच असतं का, नक्की का. इथे झाला तयार तुमचा स्क्वेअर. काय तयार झाला तुमचा, स्क्वेअर. बरोबर, आणि हे वरती जर जोडलं तुम्ही तर काय तयार होतं तुमचं, वरती एक पिरामिड, खाली एक पिरामिड. बरोबर, दॅट इज स्क्वेअर पिरामिडल. प्रत्येक एकमेकांसोबत कितीचा अँगल, 90 डिग्री. कितीचा अँगल, 90 डिग्री. आणि याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 180 डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट पहा, इलेक्ट्रॉन पेअर जर किती असतील, 7 असतील. इलेक्ट्रॉन पेअर किती असतील समजा, 7 असतील. लिहायला लावलं होतं ना तुम्ही, बसलेत म्हणून म्हणलं आठवण करून द्यावी एकदा. ठीक आहे, इलेक्ट्रॉन पेअर जर किती असतील, 7 असतील. इलेक्ट्रॉन पेअर किती असतील, 7. तुम्ही जर प्रिंट काढत असाल, तुम्हाला लिहायचं नसेल, नका लिहू, काही नाही. जे नंतर लिहित होते मी त्यांच्यासाठी हे फक्त सांगितलं होतं. ठीक आहे, इलेक्ट्रॉन पेअर किती होते समजा, 7. शेप बोला, जॉमेट्री बोला, पेंटागोनल, पेंटागोनल बाय पिरॅमिडल. पेंटागोनल बाय पिरॅमिडल. बरोबर का, बरोबर का. 5 अरेंज करायचे, सॉरी 7 अरेंज करायचे. किती अरेंज करायचे तुम्हाला, 7. किती अरेंज करायचे तुम्हाला, 7. बोला कसे करणार, 3 तुमचे, बोला पेंटागोनल बाय पिरॅमिडल कसं येईल, पहा, एक अबाव दी प्लेन, एक बिलो दी प्लेन. बरोबर, आणि बाकीचे हे झाले 2. किती उरले, किती उरले, टोटल किती आहेत, 7. ठीक आहे, 1 2 3 4 5. ठीक आहे, बरोबर, अशा पद्धतीचं आपण केलं होतं. बरोबर का, आणि एक काय होतं तुमचा अबाव दी प्लेन, एक काय होतं तुमचा बिलो दी प्लेन. बरोबर का, बरोबर का. इकडे 1 2 3 4
5 बरोबर. एक अबाव दी प्लेन, एक बिलो दी प्लेन. बरोबर. आता करेक्ट आहे. आलाय आला का तुमचा पेंटागॉन? आलाय. ठीक आहे. हे झालं तुमचं इलेक्ट्रॉन पेअर जर 7 असतील तर काय म्हणायचं त्याला? जॉमेट्री किंवा शेपला काय म्हणायचं? पेंटागोनल बायपेरियड. पेंटागोनल बायपेरियड. हे ऑलरेडी काल आपण पाहिलेलं होतं. काल आपण इलेक्ट्रॉन पेअरचा फॉर्म्युला पाहिला होता. काय होता? इलेक्ट्रॉन पेअर इज इक्वल टू काय असतो? लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. आपण काल डायरेक्टली इलेक्ट्रॉन पेअर काढत होतो आणि त्याच्यावरून आपण त्याची जॉमेट्री किंवा शेप सांगत होतो. आज त्यालाच आपल्याला 2 केसेस मध्ये पाहिजे. दोन केस कोणत्या? पहिली केस, सगळ्याच्या सगळ्या जेवढ्या काही इलेक्ट्रॉन पेअर आहेत, सगळ्या काय आहेत तुमच्या? बॉन्ड पेअर आहे. सगळ्या काय तुमच्या? सगळे बॉन्ड पेअर. याचा अर्थ लोन पेअर नाही. दॅट इट डज नॉट हॅव लोन पेअर. जर एकही तुमची लोन पेअर नसेल तर शेप किंवा जॉमेट्री काय येईल? आणि समजा तुमची जर लोन पेअर आली, मग किती लोन पेअर आल्या? 1 आली तर काय, 2 आली तर काय, 3 आली तर काय? ठीक आहे. मग त्यावेळेस कसा शेप बदलेल किंवा कशी त्याची जॉमेट्री चेंज होईल ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहा, ज्या वेळेला आपण एखाद्याची जॉमेट्री म्हणतो, काय म्हणतो? त्याची जॉमेट्री म्हटल्यावरती त्याच्यामध्ये लोन पेअर सुद्धा इन्क्लुडेड असते. लोन पेअर सुद्धा. आणि ज्यावेळेस शेप म्हणतो आपण, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये लोन पेअर काउंट करत नाही. लोन पेअरला तुमच्या स्ट्रक्चर मध्ये घेतलं जात नाही. लोन पेअर कुठे घ्यायचं? फक्त जॉमेट्री मध्ये. कळलंय? जॉमेट्री आणि स्ट्रक्चर मध्ये किंवा जॉमेट्री आणि शेप मध्ये फरक काय आहे? जॉमेट्री इन्क्लुड्स लोन पेअर, शेप और स्ट्रक्चर डज नॉट इन्क्लूड. कळतंय? शेप मध्ये तुमची लोन पेअर येत नाही. फक्त ऍटम्स, त्याचा शेप, संपला विषय. तिथे लोन पेअरचा काही संबंध नाही. लोन पेअर कुठे वापरतात? कुठे इन्क्लूड केली जाते? जॉमेट्री मध्ये. जर तुम्हाला जॉमेट्री सांगायची आहे, तुम्हाला लोन पेअर इन्क्लूड करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला शेप सांगायचं, तुम्हाला लोन पेअर इन्क्लूड करायची नाही. ठीक आहे. आता आपल्याकडे इथे लोन पेअर असेल का? लोन पेअर आपल्याकडे नाहीये. लोन पेअर आपल्याकडे नाही. फॉर एक्झाम्पल पहा, BeCl2. बोला. बेरिलियम कोण आहे तुमच्याकडे? बेरिलियम सेंट्रल ॲटम असेल. बेरिलियम काय असेल तुमचा? सेंट्रल ॲटम. किती इलेक्ट्रॉन असतात बेरिलियम कडे? किती असतात? 4 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन असतात? नक्की का? नक्की का? 100%. बोला. BeCl2. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम किती असतात? 4. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या टोटल? 2 इलेक्ट्रॉन पेअर. एक इलेक्ट्रॉन पेअर कुठे वापरली? एका Cl सोबत. दुसरी इलेक्ट्रॉन पेअर काय राहिले का? लोन पेअर हॅज नो लोन पेअर. आहे का लोन पेअर? सेंट्रल ॲटम कडे लोन पेअर आहे का? नाही. बरोबर. बरोबर का? म्हणजे पहा बरं, इलेक्ट्रॉन पेअर किती आहे टोटल? 2 इलेक्ट्रॉन पेअर. 4 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन पेअर. बरोबर का? बॉन्ड पेअर किती? 2. आणि लोन पेअर किती? 0. समजते. मग पहा त्याचा शेप कसा येईल? बेरिलियम मध्ये येईल. दोन्हीच्या दोन्ही काय करायचं आपल्याला? बॉन्ड द्यायचे. पहा, हा पहिला बॉन्ड आणि हा दुसरा. सांगा बरं, अँगल कितीचा झाला हा? 180 डिग्री. आणि जॉमेट्री काय झाली? जॉमेट्री काय झाली? लिनियर. बरोबर. आणि शेप काय झाला? शेप सुद्धा काय झाला? लिनियर झाला ना. लोन पेअर नाहीच, म्हणजे जॉमेट्री आणि शेप काय झालं? त्याचं सारखंच झालं. जर लोन पेअर आली तर जॉमेट्री वेगळी येते, शेप वेगळा येतो. पॉसिबिलिटी असते दोन्ही एक येईल किंवा वेगवेगळ्या येईल. डिपेंड्स लोन पेअर आहे का नाही. कळाले? फरक कळाला दोघांमध्ये? या केसमध्ये काय होणार? जॉमेट्री आणि लोन पेअर तुमची सेम येणार. काय येणार? दोन्ही पण सेम येणार. दॅट इज लिनियर. अँगल कितीचा असेल? 180. अँगल कितीचा असेल त्यांच्यामध्ये? 180चा अँगल असेल. काय डाऊट? झाले? नक्की कळाले? घेऊ का पुढे? याच्यात काय अवघड आहे का? काल शिकलो होतो तेच आहे का? बऱ्यापैकी है ना. घेऊ पुढे. नेक्स्ट काय आपल्याकडे? BF3. बोला. बोरॉन.
किती? बोरॉन मध्ये किती असतात? बोरॉन मध्ये किती असतात? 3 लोन पेअर, सॉरी 3 इलेक्ट्रॉन पेअर. किती इलेक्ट्रॉन पेअर असतात? 3 इलेक्ट्रॉन पेअर 3 फ्लोरीन सोबत वापरल्या. इलेक्ट्रॉन पेअर किती? 3 इलेक्ट्रॉन पेअर. 3 इलेक्ट्रॉन पेअर 3 फ्लोरीन सोबत वापरल्या म्हणजे बॉन्ड पेअर किती झाल्या? लोन पेअर किती झाल्या? लोन पेअर किती झाल्या? 0. 3 होत्या, 3च्या 3 वापरल्या, लोन पेअर राहिल्या 0. बरोबर. बरोबर का? सेंट्रल ॲटम कोण आहे तुमचा? बोरॉन. कितीने अटॅच्ड आहे तो? कितीने अटॅच होतो? 3 फ्लोरीन. कितीने अटॅच होतो तुमचा? 3 फ्लोरीनने अटॅच्ड आहे. बोरॉन, फ्लोरीन, फ्लोरीन, फ्लोरीन. तिघांमध्ये अँगल किती असेल? 120. किती अँगल असेल? 120. किती अँगल असणार आहे तुमचा? 120 डिग्री. काय डाऊट? अहो काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? आता मला सांगा, लोन पेअर आहे का? लोन पेअर आहे का? मग जॉमेट्री काय येईल? ट्रायगोनल. जॉमेट्री काय आली? ट्रायगोनल प्लेनर. ठीक आहे. आणि शेप काय आला? ट्रायगोनलच. आलंय का? समजलंय का? पुढे गेल्यावर लक्षात येईल तुमच्या शेप आणि जॉमेट्री कशी चेंज होतं. झालंय? घेऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? CH4. नेक्स्ट काय आपल्याकडे? बोला, इलेक्ट्रॉन पेअर किती? इलेक्ट्रॉन पेअर किती? 4. बोला, बॉन्ड पेअर 4. बॉन्ड पेअर किती झाल्या? 4 झाल्या. आणि लोन पेअर? लोन पेअर किती झाल्या? 0. स्ट्रक्चर कसं असेल? कार्बन, एक कार्बन वरती किंवा एक कार्बन, 3 कार्बन तुमचे सेम प्लेन मध्ये, आणि एक काय असेल? बिलो दी प्लेन. एक काय असेल तुमचा? कार्बन, हायड्रोजन, 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 हायड्रोजन. याच्यात काय डाऊट आहे? कळलंय का? नक्की. ह्याला म्हणतो हायड्रोजन 1, ह्याला म्हणे हायड्रोजन 2, हायड्रोजन 3, हायड्रोजन 4. काय डाऊट? लोन पेअर आहे का? मग जॉमेट्री किंवा शेप काय येईल? जॉमेट्री किंवा दोन्ही पण काय येतील? सेम येतील ना. जॉमेट्री आणि शेप काय झाला? टेट्राहेड्रल. काय झाला तुमचा? काय डाऊट? काय डाऊट? अँगल किती असतील? 109.28. मला सांगा, 109.28 चे किती अँगल आहे? किती अँगल्स आहेत? मी म्हणतो 6 आहे. 4 तर कळले तुम्हाला. 4 कोणते कोणते? पहिला बोला. H2CH1 मधला. बरोबर? पहा, H2CH1 म्हणजे हा वाला अँगल. बरोबर? हा इथला. दुसरा कोणता? H1CH2. बोला, दुसरा कोणता आहे? H1CH4. H1CH4. काय डाऊट? H4CH3. H4CH3 लिहिला. H3CH2 किंवा H2CH3. H2CH3 किती झाले? 4च झाले. पाचवा कुठे? H2CH4 असेल ना. हा कुठे? मागे आहे ना. हा कसा आहे? कोण तोडली का? ठीक आहे. हा कसा आहे? H1 इकडे आणि H4 तुमचा मागे आहे ना. यांच्यामध्ये पण काय झालं? एक अँगल झाला. कितीचा आहे तो? 109. कितीचा आहे तो? म्हणजे H2CH4. H2C आणि काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? समजले? किती झाले? आता पहा, हा H1 इकडे आणि हा H3 इकडे. यांच्यामध्ये पण काहीतरी अँगल आहे ना. आहे का? आहे का? हा इथला झाला 1, हा झाला 2, हा झाला 3. बरोबर? यांचा 4, 5. ओके. आणि हा H1 आणि हा H3 यांच्यामध्ये पण काय अँगल आहे ना. तो पण किती आहे? 109.28. म्हणजे कोणता झाला?
H1CH3. समजलंय का? किती आहेत अँगल? दिसतं तसं नसतं. 3D मध्ये पहा, 2D मध्ये घ्या, पटकन लिहून घ्या. कशामुळं? का? घ्या पटकन, लिहा पटकन. झालंय? ठीक आहे, काय डाऊट ह्याच्यात? काय डाऊट? समजले? 6 अँगल कसे आलेत कळले? म्हणजे टेट्राहेड्रल जर तुमचं जर CH4 सारखा मॉलिक्युल आहे, इलेक्ट्रॉन पेअर 4 आहेत. इलेक्ट्रॉन पेअर किती आहे? समजा एखादा मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन पेअर आहे आणि ते चारीचे चारी काय तुमचे बॉन्ड पेअर आहेत. तर तुमचा शेप किंवा जॉमेट्री काय ते टेट्राहेड्रल. आणि अँगल किती येतो? 109.28. आणि किती असतात ते? 6 असतात. किती असतात ते? 6 अँगल असतात. समजलंय? समजलंय का? नक्की. नेक्स्ट काय? PCl. फॉस्फरस. बोला, इलेक्ट्रॉन पेअर किती येतील? इलेक्ट्रॉन पेअर किती येतील? 5 इलेक्ट्रॉन पेअर येतील. बरोबर. बॉन्ड पेअर किती? बॉन्ड पेअर किती? 5. आणि लोन पेअर किती? लोन पेअर किती? बरोबर. 5 क्लोरीन सोबत 5 बॉन्ड पेअर. समजतंय? नक्की कळतंय? बॉन्ड पेअर नाही, सगळ्या बॉन्ड पेअर आहे, लोन पेअर नाही, याचा अर्थ शेप आणि जॉमेट्री सारखी येणार. जर लोन पेअर नसेल तर शेप आणि जॉमेट्री काय येणार? सारखी. जर लोन पेअर नसेल तर शेप आणि जॉमेट्री काय येणार? सेम येणार, सारखी येणार. कळतंय? कळतंय का? नक्की. समजा इलेक्ट्रॉन पेअर 5 आहे तर जॉमेट्री काय असते चेक करा. ट्रायगोनल, ट्रायगोनल, ट्रायगोनल बायपिरामिडल. बरोबर. म्हणजे तुमचा एक Cl इथे असेल, एक Cl इथे असेल, फॉस्फरस इथे, तिसरा Cl असा इथे. बरोबर ना? बरोबर का? हा 1 2 3 झाले. एक कुठे असणार? एक काय असणार तुमचा? बोला, एक कुठे असणार तुमचा? अबाव दी प्लेन. दुसरा कुठे असेल तुमचा? बिलो दी प्लेन. दुसरा कुठे असेल तुमचा? काय डाऊट? हा झाला ट्रायंगल सारखा, म्हणून याला म्हणतात ट्रायगोनल. बरोबर. आणि वरती जर त्याला जोडला असे इथे, तर इथे होईल तयार तुमचा पिरॅमिड. वरती एक पिरॅमिड, खाली एक पिरॅमिड, म्हणून त्याला म्हटलं जातं ट्रायगोनल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. पहा बरं आता, जॉमेट्री किंवा शेप दोन्ही पण काय इथे सेम आहे. काय असणार? ट्रायगोनल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. काय डाऊट ह्याच्यामध्ये? याच्यात काही डाऊट आहे का? नक्की समजलंय? नक्की समजले? 100%. जायचंय का पुढे? जायचंय का पुढे? अँगल्स काढायचे आता आपल्याला. पहा किती अँगल्स. ह्या तिघां CL मध्ये किती अँगल असणार? म्हणजे ह्या दोघांमध्ये किती अँगल असेल? 120. कितीच असणार? 120. 120 अँगल असलेले, 120 अँगल असलेले किती जण आहेत? बोला. या CL मध्ये किती? 120. या दोघांमध्ये किती? 120. आणि ह्या दोघांमध्ये किती? म्हणजे 120 असलेले किती झाले? 3 झाले. 120 असलेले किती झाले? 3 अँगल्स. किती अँगल झाले? 120 असलेले अँगल किती आहेत? 3 आहेत. किती आहेत? 3. हा 1, बरोबर, हा 2 आणि हा 3. किती झाले हे? 120 वाले. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? नेक्स्ट पहा, हा वरचा CL आणि हा खालचा CL, या दोघांमध्ये किती असणार? 180 डिग्री. किती असणार? म्हणजे 180 अँगल असलेले किती जण आहेत?
किती आहेत 180 असलेले? एकच. किती आहेत? एकच. किती आहेत? एकच. काय डाऊट? काय डाऊट? सर मग हा सीएल आणि ह्या सीएल मध्ये पण काहीतरी अँगल असणार ना? कळतंय? समजतंय का? नक्की पहा आता तो अँगल. सीएल कुठे समजा तुमचा पुढे, सीएल कुठे तुमचा पुढे, आणि हा क्लोरीन तुमचा असा इथे. किती अँगल आहे? किती अँगल आहे? 90. म्हणजे ह्याच्या सोबत किती अँगल आहे याचा? बरोबर. इकडच्या सीएल सोबत 90, इकडच्या सीएल सोबत, कळतंय का? या सीएल सोबत पण किती असेल? 90 डिग्रीज. ह्या क्लोरीनचे ह्या तिन्ही सीएल सोबत कितीचा अँगल आहे? म्हणजे किती 90 झाले? 3 90 झाले. बरोबर. जसा हा पुढचा क्लोरीन तसा हा काय मागचा क्लोरीन, याच्या सोबत 90. कळतंय? 90 किती? 90. समजते? समजते. म्हणजे 90 डिग्री अँगल असलेले किती आहेत? 90 डिग्री अँगल किती आहेत? 6. समजलं का? समजलंय का? घ्या लिहून घ्या पटकन. 90 डिग्री अँगल असलेले 6 आहेत. नंबर ऑफ 90 डिग्री अँगल किती आहे? 60. नंबर ऑफ 180 किती आहेत? 1. आणि नंबर ऑफ 120 किती आहेत? 3. घ्या पटकन. शेप जॉमेट्री काय झाली? ट्रायगोनल बायपिरामिड. झाले? झालंय का? घेऊ का पुढे? नेक्स्ट पहा काय तुमच्याकडे? SF6. सल्फर बोला. इलेक्ट्रॉन पेअर 6. बॉन्ड पेअर 6च्या 6 कोणासोबत वापरल्या? फ्लोरीन सोबत. लोन पेअर किती? 0. बरोबर. जर इलेक्ट्रॉन पेअर 6 असतील तर शेप किंवा जॉमेट्री काय येते? स्क्वेअर बाय पिरामिड. आता सगळेच्या सगळे काय बॉन्ड पेअर, याचा अर्थ जॉमेट्री आणि शेप काय असणार तुमचा? सारखा. म्हणजे स्ट्रक्चर कोणाचं बनवायचं आपल्याला? स्क्वेअर बाय पिरामिडल. स्ट्रक्चर कोणाचं बनवायचं आपल्याला? स्क्वेअर. स्ट्रक्चर कोणाचं बनवायचं आपल्याला? स्क्वेअर बाय पिरामिडल स्ट्रक्चर आपल्याला बनवायचं आहे. पहा मध्ये कोण असेल तुमचा? सल्फर. आणि किती फ्लोरीन? 2 3 4. एक कुठं असेल? बिलो दी प्लेन. एक कुठे असेल तुमचा? अबाउट. कळतंय का? यांना अटॅच करा. काय मिळेल तुम्हाला? हा झाला स्क्वेअर. याला जोडा. पिरामिड. खालचा पिरामिड, वरचा पिरामिड, बाय पिरामिड. काय डाऊट? काय डाऊट? समजले? अहो समजलंय का? नक्की कळाले? अहो नक्की कळाले? 100%. बोला अँगल बोला. हा वरचा फ्लोरीन आणि खालचा फ्लोरीन यांच्यामध्ये किती असणार? यांच्यामध्ये किती अँगल असेल? हा फ्लोरीन किती असेल? 180. हा फ्लोरीन किती असेल? म्हणजे 180 डिग्री असलेले किती आहेत? नंबर ऑफ 180 डिग्री अँगल किती झाले? किती झाले? 3. कळलेत? हा 1 बरोबर, हा 2 यांच्यामध्ये, आणि हा इकडचा 3. झाले का? 3. तिन्हीचे तिन्ही कसे आहेत तुमचे? 180. तिन्हीचे तिन्ही कसे आहेत तुमचे? कसे आहेत तिन्हीचे तिन्ही तुमचे? 180. कळलंय? अहो कळलंय का? नक्की. 180 चे किती? 3. आणि ह्या फ्लोरीन आणि ह्या फ्लोरीन मध्ये कोणता असणार? 90 डिग्री. नंबर ऑफ 90 डिग्री अँगल्स किती आहेत बरं? बोला. हा किती आहेत? 6. नक्की का? मी म्हणतो 12 आहेत. या फ्लोरीनचा ह्या फ्लोरीन सोबत 90 किती झाला? 1 2 3 4. किती झाले? 4 झाले. 4. हा फ्लोरीन याच्या सोबत किती करेल? 90 डिग्री. बरोबर. हा याच्या सोबत 90 डिग्री. याच्या सोबत किती झाले? 8. किती झाले आता? 8 झाले का? या फ्लोरीनचे 4 फ्लोरीन सोबत 90 डिग्री ते 4, आणि या फ्लोरीनचे या चौघांसोबत परत 90 डिग्रीचे 4. किती झाले टोटल? 12. किती झाले टोटल? सर या फ्लोरीनचा ह्या फ्लोरीनचा, अरे बावळ्या 180 लिहिला घेतो वरती. आलं का? समजले? समजले? कोणत्या? या फ्लोरीनचा? कोणते? यांनी केले की याच्यासोबत 90. तो इथे नाही का मोजला? कोणते? हे फ्लोरीन का?
यांनी याच्यासोबत मोजला की आपण. पहा या दोघांमधला किती, या दोघांमधला किती, इथे किती असेल 90, एक 90 झाला. या दोघांमध्ये 90. आता शेप 2D काढल्यामुळे तसं दिसते, पण किती असणार आहे 90. दुसरा 90 यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये चौथा 90. कळलंय? नक्की कळाले. नेक्स्ट पहा या फ्लोरीनचा या चौघांसोबत किती, प्रत्येकासोबत 90 90 किती झाले 4. आणि या फ्लोरीनचा प्रत्येकासोबत 90 किती झाले 4, किती झाले टोटल 12. सर या फ्लोरीन ह्या फ्लोरीन 180. समजले? समजले. 90 डिग्रीचे किती अँगल्स आहेत 12. ओके. आणि 180 चे किती आहेत 3. कळते? नक्की. जॉमेट्री आणि शेप काय असणार आहे इथे सेम असणार आहे. जॉमेट्री आणि शेप काय असणार आहे तुमचा सेम असणार आहे. काय असणार आणि ते स्क्वेअर बाय पिरॅमिडल, स्क्वेअर बाय पिरॅमिडल, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, त्यालाच म्हटलं जातं आपण ऑक्टाहेड्रल शेप किंवा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. काय डाऊट, काय डाऊट घ्या पटकन. झालंय का, झालंय का? झाले. एक छोटासा पॉइंट मागे पहा, हे जे बॉन्ड्स आहेत Cl चे 3, मागच्या स्लाइड वरती आलो, हे जे बॉन्ड्स आहेत Cl चे 3, या बॉन्ड्सला Cl चे जे काही तुमचे 3 बॉन्ड्स आहेत, या बॉन्ड्सला म्हटलं जातं इक्वेटोरियल बॉन्ड. कोणते बॉन्ड? इक्वेटोरियल बॉन्ड. आणि जे अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन आहेत, जे ग्रीन ने काढलेत, मग असे काढलं पण लिहायचं राहिलं, यांना म्हटलं जातं ऍक्सियल बॉन्ड. काय म्हणतात यांना, काय म्हणतात यांना? कळलंय? आणि लक्षात ठेवा ऍक्सियल बॉन्ड जे असतात, ऍक्सियल बॉन्ड्स आर ग्रेटर दॅन इक्वेटोरियल बॉन्ड्स. इक्वेटोरियल बॉन्ड्स पेक्षा ऍक्सियल बॉन्ड कसे असतात, ग्रेटर असतात, साईजला मोठे असतात. समजलंय? समजलंय का? एवढं फक्त पॉइंट तिथे ऍड करून घ्या. झाले? झाले? घेऊ का? नक्की समजले? ऍक्सियल बॉन्ड काय असतो, मोठा असतो, ग्रेटर असतो. कोणापेक्षा? इक्वेटोरियल बॉन्ड पेक्षा. एकच मिनिट खोडू नका, तुम्ही खोडू नका, मी फक्त हे पेन बदलतो. घेऊ का पुढे? आव घेऊ का? नेक्स्ट पहा, हे झालंय आपलं. कसं आलं तुम्हाला सांगितलंय. नेक्स्ट काय आपल्याकडे IF7. आयोडीन इलेक्ट्रॉन पेअर 7. इलेक्ट्रॉन पेअर किती 7. बॉन्ड पेअर किती असतात त्याच्यातल्या? आता तसं आहे उलट लिहायला पाहिजे, पण ठीक आहे चला, आपलं झालेलं आहे म्हणून तुम्ही लिहिताय. बॉन्ड पेअर किती 7. बॉन्ड पेअर किती 7. लोन पेअर किती, लोन पेअर किती 0. काय डाऊट? जर लोन पेअर नाही याचा अर्थ शेप आणि जॉमेट्री सेम. जर इलेक्ट्रॉन पेअर 7 असतील तर शेप किंवा जॉमेट्री काय येते, पेंटागोनल बायपिरॅमिडल. पेंटागोनल बायपिरॅमिडल. काय ते पेंटागोनल कसं असेल पहा, आयोडीन तुमचं मध्ये असेल आणि त्याला अटॅच तुमचे 3 फ्लोरीन, 1 2 3 झाले. इथे आला 4, इथे आला 5 झाले का? काय तयार झाला तुमचा हा पेंटागॉन. अब काय तयार झाला, आले? अहो काय तयार झाला बोला. एक कुठे असणार बिलो दी प्लेन, एक कुठे असेल अबाव दी प्लेन. काय डाऊट, काय डाऊट? समजले? हे जे 5 प्लेन वरती आहेत, हे जे 5 प्लेन मध्ये आहेत, सॉरी प्लेन मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये अँगल किती असेल, अँगल किती असेल? अरे हे 5 जण आहेत ना, 360 चे 5 भाग केले किती 72. प्रत्येकामध्ये अँगल किती, म्हणजे पहा नंबर ऑफ 72 डिग्री अँगल्स किती आहेत बरं? याच्यामध्ये हा किती असणार
हा किती असणार 72, हा किती असेल 72, बरोबर का? यांच्यामध्ये आता ते दिसताना मोठा दिसतोय पण तो किती आहे 72, हा किती आहे 72, हा किती आहे 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 72 डिग्री असलेली किती अँगल्स आहेत, किती अँगल्स आहेत 5. कळतंय, कळतंय का? हा फ्लोरीन आणि हा फ्लोरीन ह्याच्यामध्ये किती असणार, किती असणार 180, म्हणजे नंबर ऑफ 180 डिग्री अँगल किती, किती असणार 1. बरोबर का? नंबर ऑफ 90 डिग्री अँगल्स, नंबर ऑफ पा हा वरचा फ्लोरीन ह्याच्या सोबत किती करेल 90 डिग्री, याच्या सोबत किती असेल, याच्या सोबत इथे 90 90, हा याच्या सोबत 180, या 1 2 3 4 5 5 जणांसोबत 90, 5 जणांसोबत 5 90 वरच्या फ्लोरीनचे, 5 जणांसोबत 5 90 खालच्या फ्लोरीनचे, टोटल 90 डिग्री किती झाले 10 झाले. टोटल 90 डिग्री अँगल्स किती असतात 10 असतात. समजलंय का? नक्की. अहो केवढं सोपं आहे, अहो केवढं सोपं आहे. जॉमेट्री किंवा शेप, बोला काय झालं, पेंटागोनल, पेंटागोनल बाय पिरामिडल. घ्या लिहून पटकन, घ्या लिहून पटकन, घ्या लिहून पटकन. काय काय एक आहे ग्रीन वाले येलो वाले तसंच काढले की, तेच केले ना, बघ की दिले ना सेपरेट करून. हो घ्या पटकन, झालंय का? नाही साईजला मोठं आहे. झालंय, अहो झालंय का? जाऊ का पुढे, अहो जाऊ का पुढे, इथपर्यंत काय डाऊट, आपण 7 पर्यंत शिकलोय, म्हणजे आता काय लोन बॉन्ड पेअर होते सगळे, आता काय होते सगळे, आता काय असतील आपल्याकडे, जर लोन पेअर असेल तर काय असेल, जर लोन पेअर काय असेल तर, आता पहा इलेक्ट्रॉन पेअर समजा 2 आहेत, दोन्ही बॉन्ड पेअर असतील, दोन्ही काय असतील, शेप काय आलता, शेप काय आलता, शेप काय आलता, समजा एक बॉन्ड पेअर आहे आणि एक लोन पेअर आहे, काय होईल का, असंच होईल ना, कळतंय? म्हणजे ही केस आपण इथे कन्सिडर केलेली नाही, ही केस कन्सिडर केलेली नाही. मग चालू कुठून झालं सर, NH3 पासून. NH3 नायट्रोजन, सेंट्रल ॲटम कोण आहे तुमचा नायट्रोजन, नायट्रोजनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन असतात, किती इलेक्ट्रॉन असतात 5 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर का? 3 कोणासोबत आहे हायड्रोजन सोबत, 3 कोणासोबत आहे, एक काय उरली लोन पेअर. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती झाला 1 2 3 आणि 4, किती झाला टोटल, अहो किती झालं टोटल, झाले का 4, नक्की का? बोला इलेक्ट्रॉन पेअर किती टोटल 4, बॉन्ड पेअर किती 3 आणि लोन पेअर किती, लोन पेअर किती, समजते, समजते, नक्की कळते, ठीक आहे. आता पहा नायट्रोजन मध्ये कोण असणार आहे तुमचा, मध्ये कोण असणार आहे तुमचा नाही, काय डाऊट, काय डाऊट, एक काय असणार आहे लोन पेअर, एक काय असेल ओके लोन पेअर, आणि लोन पेअरचं काय असतो स्वतःचा एक इलेक्ट्रॉन क्लाउड असतो, नक्की समजलं, याच्यात काय डाऊट, याच्यात काय डाऊट, आणि उरलेले 3 काय असणार आहे हायड्रोजन, झाले का, आले का 3, अहो आले का 3, आता ही लोन पेअर काय करेल या बॉन्ड पेअरला रिपेल करेल, मगाशी आपण पाहिलं एकच मिनिट थांबा, मगाशी आपण पाहिलं शेप काय होता टेट्राहेड्रल, अँगल किती होता, ईपी ची व्हॅल्यू 4 होती ना, त्यावेळेस शेप काय होता आपला टेट्राहेड्रल, अँगल किती होता 109 पॉइंट, म्हणजे याच्यामध्ये अँगल किती, याच्यामध्ये इथे नाही 109.28 नसणार, का नसणार, ही इलेक्ट्रॉन पेअर काय करेल याला
रिपेल करेल. काय करेल ह्याला? रिपेल केल्यामुळे काय होईल? हा जे बॉन्ड्स आहेत ते थोडेसे काय होतील असे 109 पेक्षा कमी होतील. काय होतील? 109 पेक्षा काय होतील? 109 पेक्षा कमी होतील. कळतंय? म्हणजे इथे अँगल्स काय असणार? हा जो अँगल असेल काय असणार आहे? हा लेस दॅन, बोला, लेस दॅन 109. लेस दॅन काय असणार तो? 109. लेस दॅन 10. कळले? 109 पेक्षा कमी का झाला? कारण इलेक्ट्रॉन पेअर आल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी? रिपल्शन झालं. काय झालं तुमचं? काय झालं तुमचं? रिपल्शन झालं. काय झालं तुमचं? काय झालं तुमचं? काय डाऊट? काय डाऊट? आणि हा अँगल किती येतो? 107 डिग्री. NH3 च्या केसमध्ये. कोणत्या केसमध्ये? कोणत्या केसमध्ये? कळतंय? कळतंय का? नक्की. आता पहा, जॉमेट्री म्हणजे लोन पेअरला इन्क्लूड करायचं. जॉमेट्री म्हणजे लोन पेअरला काय करायचं तुम्हाला? इन्क्लूड. जर असंच असं असेल तर काय येणार जॉमेट्री त्याची? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय येणार? टेट्राहेड्रल. आणि शेप पहा, लोन पेअरला सोडा, लोन पेअरला कव्हर केले तिला. आता बोला, ट्रायगोनल पहा बरं. आणि पिरामिड सारखा झालाय का? अहो झालाय का पिरामिड सारखा? सर कुठं पिरामिड सारखा? पहा, पिरामिड असंच असतं का तुमचं? असतं का असंच पिरामिड तुमचं? असंच असतं ना पिरामिड? अहो असंच असतं ना. म्हणजे शेप काय? ट्रायगोनल पिरामिड. शेप काय झाला? ट्रायगोनल पिरॅमिडल. समजलंय का? असं कशामुळे झाले कळले? शेप असेल तर लोन पेअर घ्यायची नाही. लोन पेअरचा विचार सुद्धा करायचा. लोन पेअरचा विचार सुद्धा करायचा नाही. कळलंय? टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती होत्या? 4. बॉन्ड पेअर किती? 3. लोन पेअर किती होत्या? लोन पेअर किती होत्या? 1. काय डाऊट? समजा आता लोन पेअर किती झाल्या? 2 झाल्या. लोन पेअर किती झाल्या? समजा 2 झाल्या. आता पहा, H2O ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर किती असतात? बोला, इलेक्ट्रॉन पेअर H2O च्या केसमध्ये किती असतात? टोटल 4. बॉन्ड पेअर किती? 2. लोन पेअर किती? 2. कळाले? कळाले का? ऑक्सिजनच्या बाजूला 6 असतात ना, बरोबर? ठीक आहे, आले का? 4, 5 आणि 6, सॉरी 4 असतात टोटल. आणि 2 बॉन्ड पेअर, 2 काय झाल्या? लोन पेअर झाल्या. ठीक आहे, आले? पहा, समजा आता जर इलेक्ट्रॉन पेअर 4 असतील तर जॉमेट्री काय येते? जॉमेट्री काय येते? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय येते? जॉमेट्री काय येते? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय येते? पण 2 काय आल्यात? लोन पेअर. हे दोघी एकमेकांना काय करतील? दोघी एकमेकांना काय करतील? रिपेल करणार. दोघी एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. आणि मग हे हायड्रोजन हे ना रिपेल करणार पण ज्या फोर्सने हे दोघे करतात हे दोघे करणार. कळतंय का? कळतंय का? नक्की समजलंय? कळलंय? मगाशी अँगल किती होता? 109 होता ना मगाशी. अँगल किती होता? मग हा किती असणार? लेस दॅन 0.28. किती असतो वॉटरच्या केसमध्ये? 104 डिग्री. किती असतो हा? मगाशी किती होता? मगाशी किती होता? 107. का बरं? एकच इलेक्ट्रॉन पेअर होती. एकच इलेक्ट्रॉन पेअरचं रिपल्शन होतं. आता इथं काय? 2 इलेक्ट्रॉन पेअरचं रिपल्शन आहे, म्हणून बॉन्ड अँगल काय झालं तुमचा? अजून आतमध्ये आला. कळाले? समजले? आणि किती आला तो? 104. किती आला तो? 104. जॉमेट्री काय? जॉमेट्री काय तुमची? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय? आणि शेप असेल तर काय इन्क्लूड नाही करायचं? बोला, समजा लोन पेअर काढल्या, काय झालाय? हा व्ही शेप झालाय का? उलटा व्ही झालाय. काय झालाय तो? उलटा व्ही. काय म्हणू शकतो याला मी? व्ही शेप. मॅडम मगाशी पिरामिडला पहा 1, 2, 3 होते ना पिरामिड. पिरामिड कसं असतं? असं आणि मागे 3D मध्ये इमॅजिन करा. ठीक आहे, इथं काय झालंय? फक्त तो बेंड झालाय. दोघच आहेत. कसं आहे? उलटा व्ही. उलटा व्ही म्हणा, किंवा काय झालंय? हा असा होता, तो काय झालाय आता? बेंड झालाय. काय झालाय तो? त्याला काय म्हणू शकतो मी? बेंड शेप. काय म्हणू शकतो मी त्याला? किंवा पहा बरं, एक अँगल तयार झालाय का त्यांच्यामध्ये?
त्यालाच काय म्हणू शकतो मी, अँग्युलर. अँग्युलर शेप. कळलेत का? अहो कळलंय का? अँग्युलर म्हणा, बेंट म्हणा किंवा व्ही म्हणा, व्ही शेप म्हणा. लिहून घे रे. झाले? ठीक आहे. मग पहा, इलेक्ट्रॉन पेअर जर 4 असतील, इलेक्ट्रॉन पेअर जर किती असतील? 4. पहा, इलेक्ट्रॉन पेअर किती असतील? 4 असतील. पॉसिबिलिटी काय बरं? 4चे 4 काय आहेत? बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर किती? 4. लोन पेअर किती? 0. लोन पेअर किती? 0. जॉमेट्री काय असते त्यावेळेला? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय असते त्यावेळेला? टेट्राहेड्रल. आणि शेप पण काय असतो तुमचा? शेप पण काय असतो तुमचा? टेट्राहेड्रल. कळालंय का? कळालंय का? नेक्स्ट पहा, बॉन्ड पेअर किती? बोला, बॉन्ड पेअर किती समजा? 3. आणि लोन पेअर किती समजा? 1. बोला, जॉमेट्री काय? जॉमेट्री काय? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय? टेट्राहेड्रल. बरोबर का? आणि शेप काय येतो? ट्रायगोनल पिरॅमिडल. ट्रायगोनल पिरॅमिडल. समजलंय? समजा इलेक्ट्रॉन पेअर 4 आहे, पण बोला बॉन्ड पेअर किती? 2. आणि लोन पेअर किती? लोन पेअर किती? 2. समजा असं झालं तर बोला, जॉमेट्री काय येते? जॉमेट्री काय येते तुमची? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. आणि शेप काय येतो तुमच्याकडे? शेप काय येतो तुमच्याकडे? व्ही शेप म्हणा. व्ही फॉर विराट कोहली. व्ही शेप म्हणा किंवा बेंड शेप किंवा अँग्युलर. काय डाऊट? समजले? एकाच पेज वरती सगळं घ्या लिहून पटकन. तुम्ही पाहत नका बसत जाऊ, लिहित जा पटपट. मॅडम काढा ना खालीच, वरती का लिहित असं? आले ह्याच्यातला प्रश्न? मग याच्यावरतीच प्रश्न येणार आहेत तुम्हाला. आधीच्या पार्ट वरती प्रश्न येत नाही जास्त, बॉन्ड पेअर वरती फक्त. लोन पेअर वरती प्रश्न येतात जे काही यायचं ते. झाले? झाले? नेक्स्ट, हे किती होते इलेक्ट्रॉन पेअर? 4 होत्या. आता समजा इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? 5. इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? 5. सगळ्याच्या सगळ्या बॉन्ड पेअर असतील. पुन्हा एकदा इकडे लक्ष द्या. इलेक्ट्रॉन पेअर 5 आहे, सगळ्या काय आहेत? बॉन्ड पेअर. शेप काय तो? 5 आहेत. अरे 3, 4, 5. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. सगळे बॉन्ड पेअर असेल तर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आता काय करूयात? 4 बॉन्ड पेअर, 1 लोन पेअर. 4 बॉन्ड पेअर, 4 बॉन्ड पेअर, 1 लोन पेअर. असं जर झालं तर पहा, 4 काय झाले ह्याच्यामध्ये? पहा काय, हा तुमचा सल्फर. काय तुमचा? सल्फर SF4 आहे, बरोबर. याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर 4 काय असतात तुमच्या? बॉन्ड पेअर. आणि 1 काय असते तुमची? 1 काय असते तुमची? लोन पेअर. आता लक्षात ठेवा, इन केस ऑफ ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, इन केस ऑफ जे काही लोन पेअर असेल ती कायम तुमची इक्वेटोरियल बॉन्ड वरती असते. कुठे असते कायम? ती कधीही एक्सेलला जात नाही. कोणत्या केसमध्ये? ट्रायगोनल बाय पिरॅमिडलच्या केसमध्ये.
ट्रायगोनल बाय पिरॅमिडलच्या केसमध्ये जी काही तुमची इलेक्ट्रॉन पेअर ती कुठे असते का, इक्वेटोरियल वरती. कधीही ऍक्झिल वरती जात सर का नाही जात ऍक्झिल वरती सांगेल. ठीक आहे, येईल आपल्याला पुढे. पहा, बोला. सल्फर, हो सांगतो. सल्फर इथे काय ठेवतो मी, एक इलेक्ट्रॉन पेअर. बोला, इथे काय तुमचा फ्लोरीन. फ्लोरीन हे काय झाले सगळे, हे काय झाले सगळे इक्वेटोरियल. ऍक्झियल ला एक फ्लोरीन, ऍक्झियल ला एक फ्लोरीन. काय डाऊट? काय डाऊट? इलेक्ट्रॉन पेअर कुठे आली, ऍक्झियल ला आली. सर सॉरी, इक्वेटोरियल ला आली. इलेक्ट्रॉन पेअर कुठे आली तुमची, इक्वेट. सर इक्वेटोरियललाच का ठेवायचे? समजा आता पहा, हा ऍक्झियल वाला काय करतो, या तिघांसोबत पण बॉन्ड तयार करतो, अँगल तयार करतो काहीतरी. समजा इलेक्ट्रॉन पेअर तुम्ही कुठे ठेवली, इक्वेटोरियलला न ठेवता ऍक्झियलला ठेवली, तर काय होईल, इलेक्ट्रॉन पेअर इथे सगळीकडे रिपल्शन करेल. सगळ्यांना काय करेल, म्हणजे सगळ्यांचे अँगल काय करेल, ती चेंज करेल. सगळ्याचे अँगल चेंज करेल, रिपल्शन जास्त होईल. रिपल्शन काय होईल, रिपल्शन जास्त. स्टॅबिलिटी, स्ट्रक्चर स्टेबल असेल का, मॉलिक्यूल एक्झिस्ट करेल का, नाही. त्याच्या एक्झिस्टन्ससाठी किंवा मॉलिक्यूल जास्त स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन पेअर कुठे हवी, इलेक्ट्रॉन पेअर कुठे हवी, किंवा लोन पेअर जी असेल तुमची इथे, ती लोन पेअर कुठे असणार कायम, इक्वेटोरल. कळतंय? कळाले? रिझन कळाले का? अहो रिझन कळाले का? आता इक्वेटोरियलला असल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी हा जो अँगल आहे हा स्लाइटली तुमचा चेंज होतो. काय होतो, हा अँगल तुमचा, या दोघांना रिपल्शन होतं ना इक्वेटोरियलचं, म्हणून हे असे 180 यायच्या ऐवजी 180 पेक्षा काय होतात, हे थोडेसे कमी होतात. 180 पेक्षा काय होतात, हे कमी होतात. कळतंय का? कळतंय का? 180 पेक्षा काय होतात तुमचे, आतमध्ये जातात. 180 असे. सर कमी नाही, वाढले ते. वाटलंच मला. हे बघ, हा 180 होता ना, 180 होता ना. इलेक्ट्रॉन पेअर आल्यामुळे काय झाला, कमी झालं. इलेक्ट्रॉन पेअर आल्यामुळे काय झालं, ते कमी झाले. काय झाले, थोडेसे कमी. म्हणजे हा अँगल किती असणार तुमचा, लेस दॅन 180. म्हणजे 180 डिग्री असलेला अँगल असेल का इथे, मगाशी आपण पाहिलं होतं 180 डिग्री वाला असणार आहे का. आता याच्या रिपल्शनमुळे इथे पण काय होईल, म्हणजे याचा आणि याचा 90 डिग्री राहील का, इथे 90 डिग्री राहील का, 90 डिग्री कुठेही राहणार नाही. ना 180 राहील ना 90 डिग्री राहील. कळतंय? कळतंय? एका इलेक्ट्रॉन पेअरने काय केलं, डायरेक्ट सगळी जॉमेट्री चेंज केली. कळलंय? आणि अँगल पण काय केले, सगळे चेंज केले. स्टँडर्ड अँगल कोणता राहिला का, स्टँडर्ड अँगल कोणता राहिला का, नाही राहिला. सगळे अँगल तुमचे चेंज झाले. मग सर किती झाले अँगल, ते काय तुम्हाला पाठ करायचं नाही. फक्त लक्षात काय ठेवायचंय, लोन पेअर इज ऑलवेज ॲज इक्वेटोरियल इन केस ऑफ, कोणत्या केसमध्ये, ट्रायगोनल, ट्रायगोनल बायपिरॅमिड. सर बाकीच्यांसाठी कुठेही ठेव, तर तिकडे चालतं, इथे नाही चालत. ट्रायगोनल बायपिरॅमिडल. इन केस ऑफ ट्रायगोनल, कोणत्या केसमध्ये फक्त खेळतोय आपण, चाललंय आपलं हे ट्रायगोनल बायपिरॅमिडल मध्ये. व्यवस्थित लिहून घ्यायचं, इम्पॉर्टंट आहे. समजलंय का? अवकळलंय का? घ्या पटकन. काय काय चेक करा ना, कालच्या मेथडनी चेक करा, येऊन जाईल. किती इलेक्ट्रॉन असतात, 6 इलेक्ट्रॉन ना. बाकी 4, याचे 4, एक लोन पेअर, किती झाले, 6. आले का 6? कळतंय? झालंय? अहो झालंय नक्की. आता पहा जॉमेट्री. बोला जॉमेट्री काय, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ही झाली जॉमेट्री. आणि शेप काय येईल, शेप काय येईल, पहा बरं. अशा पद्धतीचं काहीतरी झालंय का, झालंय का,
हा जर सरळ असता असा, काय म्हणतो याला? थांबा, नीट काढतो. काय म्हणलं जातं याला? पाय म्हणतात. काय म्हणतात त्याला? म्हणजे शेप कोणता? पाय शेप. किंवा यालाच दुसरं म्हणतात सी सॉ शेप. काय म्हणतात त्यालाच? कळलं का? पाय शेप का म्हणतात? कळलंय? अहो पाय शेप का म्हणताय? कळलंय? किंवा काय म्हणायचं त्याला? सी. अरे सी समुद्र झाला तो. SEE. हा, झाल्यासारखं वाटतंय. हो घ्या सी सॉ शेप. काय त्याचा शेप? सी सॉ शेप म्हणा किंवा पाय शेप. पाय शेप कळले? पाय फक्त असा न होता तिरका झालाय. हा नाही, तुम्ही 3D मध्ये गेल्यावरती तुम्ही के शेप का म्हणताय माहिती का? ठीक आहे, तुम्ही असं बघताय ना, उलटा के नसतो ना. के असा असतो का नाही? इथं काय झालंय? असं झालंय ना. तो के पेक्षा पाय जास्त वाटतोय, त्यामुळे के शेप नाही म्हणता, पाय शेप म्हणतो आपण त्याला. शेप मध्ये इलेक्ट्रॉन पेर घेत नाही, त्यामुळे याचा विषयच नाही. बरोबर, इथंच चाललंय. इकडे जे आहे ते सगळं इकडं. ठीक आहे, कळतंय? ओके, असं जरी पाहिलं तरी तो पायच येतोय, आणि ही आतले जरी कन्सिडर केले तरी पायच येतोय. असा के नसतो ना तुमचा. म्हणा मग डबल पाय का नाही म्हणले? वाढीव घ्या. चालू. ठीक आहे, पहा घ्या. XCF2 किंवा I3 मायनस. किती आयोडीन आहेत? 3 आयोडीन एकमेकांना बॉन्डेड. ठीक आहे, सेंटरला कोण असणार तुमच्याकडे? आयोडीन. किती इलेक्ट्रॉन असतात? 7 असतात. मायनस म्हणजे किती झाले? 8. 8 मधले 3 काय झाले? 2 बॉन्ड झाले ना. आय मधले 2 काय झाले? 8 मधले 2 इथे एक झाला या आय सोबत, दुसरा या आय. होते किती? 8. कळतंय? उरले किती? 3 उरले ना. 3 लोन पेर, 3 लोन पेर, 2 बॉन्ड पेर. 3 लोन पेर आणि 2. मगाशी काय होतं बरं? मगाशी काय होतं आपल्याकडे? 3 बॉन्ड पेर आणि 2 लोन पेर. आता काय झाले? 3 लोन पेर आणि 2. आता काय झालं तुमच्याकडे? बोला, इलेक्ट्रॉन पेअर किती होतं टोटल? टोटल किती होते इलेक्ट्रॉन पेअर? 5 होत्या. टोटल किती होत्या? 5. बरोबर. बॉन्ड पेअर किती झाल्यात? 2. लोन पेअर किती झाल्यात? लोन पेअर किती झाल्यात? लोन पेअर कुठे ठेवायच्या? इक्वेटोरियलला. कुठे ठेवायच्या? मध्ये कोण असेल तुमचा? आय. वरती कोण असणार आहे? आय. खाली कोण असणार आहे? इथे कोण असणार? इलेक्ट्रॉन. इथे कोण असणार? इलेक्ट्रॉन पेअर. इथे कोण असणार? इलेक्ट्रॉन. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजलंय का? बोला, अँगल बोला. 180. इथे अँगल किती असेल? 180 डिग्री. समजलंय? समजलंय? कळलंय? शेप सांगा बरं, काय शेप असेल? शेप काय असणार? लिनियर. संपला विषय. जॉमेट्री. जॉमेट्री मध्ये लोन पेअर जर कन्सिडर केली तर काय येणार? ट्रायगोनल, ट्रायगोनल, बाय पिरामिडल. ट्रायगोनल, ट्रायगोनल, बाय पिरामिडल. बरोबर का? बरोबर. आणि शेप जर म्हटलो आपण, काय म्हटलो आपण? जर शेप, बोला शेप काय येईल? लिनियर. शेप काय येणार तुमचा? लिनियर. कळाले? हे तिन्ही पण सोडा, फक्त हा वरचा आहे, मधला आहे, खालचा आहे. काय आला शेप तुमचा? लिनियर. काय आला शेप तुमचा? अहो काय आला शेप तुमचा? काय डाऊट? काय डाऊट? झाले? घेऊ का पुढे? नेक्स्ट पाहता. किती होता टोटल इलेक्ट्रॉन पेअर? किती होता तुमच्या? इलेक्ट्रॉन पेअर किती होत्या? 5. पहिली पॉसिबिलिटी बोला. बोला, पहिली पॉसिबिलिटी काय? बॉन्ड पेअर किती? 4. लोन पेअर किती? 1. शेप, जॉमेट्री बोला. जॉमेट्री काय येणार?
ट्रायगोनल बाय पिरॅमिडल लिहून घ्यायचं. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल बरोबर. शेप काय येणार? शेप काय येणार? पाय शेप. शेप काय येणार तुमचा? पाय शेप, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? पाय शेप किंवा सी सॉ शेप. पाय शेप किंवा नेक्स्ट बोला. सेकंड पॉसिबिलिटी काय? बॉन्ड पेअर किती तुमच्या? 3. लोन पेअर किती तुमच्या? 2. समजते नक्की का? जॉमेट्री बोला. जॉमेट्री काय येणार? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. टीबी लिहू का शॉर्ट मध्ये? शॉर्ट मध्ये टीबी लिहू का? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. शेप काय आलता? टी शेप. शेप काय आलता तुमचा? टी शेप. शेप काय आलता तुमचा? टी शेप. कळतंय? आणि लास्ट थर्ड केस बोला. बॉन्ड पेअर किती? हा, लोन पेअर किती? लोन पेअर किती? 3. बरोबर. जॉमेट्री काय? जॉमेट्री काय? टीबी. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल बरोबर. आणि शेप काय? शेप काय? लिनियर. शेप काय असतो तुमचा? लिनियर असतो. शेप काय असतो तुमचा? लिनियर असतो. कळाले? 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 सगळे म्हणतात पाठ करा. पाठ करायची गरज आहे का? गरज आहे का? कळून जातं रिपल्शन कुठे आहे काय. एवढं सोपं आहे. काय डाऊट? काय मोठ्याने बोल. काय झालं? झाले? ईशाताई झाले का? नेक्स्ट बोला. सेंट्रल आयटम हॅज वन. तेच चालले. BR F5. BR किती झाले बरं टोटल? आता EP किती होतील? 6. EP किती झाल्या तुमच्या इथे? 6. EP किती झाल्या? 6. इलेक्ट्रॉन पेअर तुमच्या 6 आहेत. चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. काल ऑलरेडी इलेक्ट्रॉन पेअर कशा कॅल्क्युलेट करायचा काल तुम्हाला सांगितलेलं आहे. काल तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. पहा बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या? इलेक्ट्रॉन पेअर किती? 6. बॉन्ड पेअर किती आहेत? 5. लोन पेअर किती आहे? लोन पेअर किती आहे? 1. लोन पेअर किती आहे? 1. पहा मग सेंट्रल आयटम कोण आहे तुमचा? BR. किती फ्लोरीन आहेत? किती फ्लोरीन आहेत? 1 फ्लोरीन, 2 फ्लोरीन, 3 फ्लोरीन, 4 फ्लोरीन, 5 फ्लोरीन. आणि इकडे काय असणार? इकडे काय असणार? समजलं? वाटलंच. आय वॉज वेटिंग फॉर दॅट. आय वॉज वेटिंग फॉर दॅट. कुठे आली नाही पाहिजे? एक्झियल ला नाही आली पाहिजे, पण कोणत्या केसमध्ये? फक्त ट्रायगोनल बाय. बाकी ठिकाणी देऊ शकतो. म्हटलं होतं मला माहित होत. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? समजले? अवकळलंय का? आता मला सांगा, जर इलेक्ट्रॉन पेअर आले तर ही याला काय करेल? रिपेल करेल. आधी अँगल किती व्हायचा सगळ्यांमध्ये? 90. आधी सगळ्यांमध्ये अँगल किती होता? आता अँगल किती सगळ्यांमध्ये? 90 असेल का? काय असणार अँगल? लेस दॅन 90. अँगल काय असणार? मग नंबर ऑफ 90 डिग्री अँगल्स इन BRF5 इज इक्वल टू किती आहेत? किती आहेत? 0. किती आहेत? JEE ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे हा. कळलंय? अव कळलंय का? JEE ऍडव्हान्स मध्ये काय विचारलं? नंबर ऑफ 90 डिग्री अँगल्स इन BRF5. आता ज्याला समजा हे काढता येत नसेल तो काय लिहिणार? 90 वाले लिहिणार. किती? 4. 12. किती लिहिणार तो? 12 लिहिणार. 12 आहेत का? किती आहेत? 0 आहेत. समजलंय का? समजलंय का? JEE ऍडव्हान्स मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तसंच ठेवू का? तुम्हाला असं कॉन्फिडन्स येईल आम्हाला आलाय म्हणून. याला सेपरेटली असं ठेवा इकडं. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? जॉमेट्री सांगता येईल का तुम्हाला? बोला. जॉमेट्री काय? स्क्वेअर बाय पिरॅमिडल. स्क्वेअर
स्क्वेअर बाय पिरामिडल. शेप बोला आता, बोला बरं. शेप बोला, काय होईल बरं? शेप काय होईल? स्क्वेअर असणार आहे, खालचा एकच पिरामिड, वरचा पिरामिड गेला ना, म्हणून शेप काय झाला? स्क्वेअर पिरामिडल. वरती काय होता? स्क्वेअर बाय पिरामिडल. हा काय झाला? स्क्वेअर. संपलं. कळलंय का? कळलंय का? तो मागे आहे ना, त्याचं तसं आपलं वेगळं सेपरेट काम चाललंय इथं, त्याची तो कोणाला डिस्टर्ब करत नाहीये. म्हणून स्क्वेअर पिरामिडल, वरचा फक्त गेल्यामुळं पिरामिड, एकच पिरामिड तयार झालं, स्क्वेअर तयार झाला. समजलंय? हा स्क्वेअर आणि खालचा हा पिरामिड. कळतंय? वरती पिरामिड नाही, कारण ते शेप मध्ये लोन पेअर आपण घेत. अहो शेप मध्ये लोन पेअर घेत, शेप मध्ये लोन पेअर घेत नाही. कळतंय? घेऊ का पुढे? नेक्स्ट पा XeF4. बोला, टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती? बोला, टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती? 6. बॉन्ड पेअर किती? आणि लोन पेअर किती? बॉन्ड पेअर झाले तुमच्या 4. बॉन्ड पेअर किती होतील? 4. लोन पेअर किती होतील? लोन पेअर किती होतील? पहा, XeF4, 1F, 2F, 3F, 4F. झाले का? इकडे काय? इकडे काय? लोन पेअर. समजतंय? अहो समजतंय का? अहो समजतंय का? नक्की? क्या बोली? आलं का? अँगल 90 डिग्रीचा असेल का? अँगल 90 डिग्रीचा असेल का? नसणार आहे, विषय संपला. बोला, जॉमेट्री. जॉमेट्री काय झाली? स्क्वेअर बाय पिरामिडल. स्क्वेअर बाय शेप. बोला, शेप. स्क्वेअर काय झालं? फक्त स्क्वेअर. प्लेनर. स्क्वेअर प्लेनर, एकाच प्लेन मध्ये आहे ना, म्हणून स्क्वेअर प्लेनर. कळत आहे? वरचा पिरामिड गेला, खालचा पिरामिड गेला. का बरं? लोन पेअरला आपण शेप मध्ये घेत, लोन पेअरला शेप मध्ये घेत. समजले? पॉसिबिलिटीज कळल्यात का? नक्की? एवढ्या दोनच पॉसिबल आहे सर. तिसरी लोन पेअर टाकली तर मॉलिक्युल स्टेबल नसेल. ओके, रिपल्शन जास्त असेल. ठीक आहे, बाकीच्यांना जागा मिळणार नाही, त्याचा शेप चेंज होईल. कळतंय? अहो कळतंय का? पॉसिबिलिटीज बोला. इलेक्ट्रॉन पेअर किती होतं तुमच्या? 6 इलेक्ट्रॉन पेअर. किती पॉसिबिलिटीज होत्या तुमच्याकडे? 3 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज? का 2? 3 पॉसिबिलिटीज. कोणत्या कोणत्या? पहा. बॉन्ड पेअर किती? सांगतो की, पाकी. बॉन्ड पेअर 6, लोन पेअर 0. आहे ना? ही पॉसिबिलिटी आहे ना? अरे बॉन्ड पेअर लोन पेअर 0 असल्यावर पहिली केस, ज्याच्यामध्ये जॉमेट्री शेप सारखा येतो. आठवलं का? बोला, जॉमेट्री काय? स्क्वेअर बाय पिरामिडल. स्क्वेअर बाय पिरामिडल. हाच काय असणार आहे तुमचा? शेप. हाच काय असणार आहे तुमचा? का बरं? सगळ्याच्या सगळ्या काय आहेत? बॉन्ड पेअर. सगळ्याच्या सगळ्या काय आहेत तुमच्या? काय डाऊट? काय डाऊट? सेकंड पॉसिबिलिटी बोला. बॉन्ड पेअर किती? 5. लोन पेअर किती? 1 लोन पेअर. जॉमेट्री बोला. जॉमेट्री काय आली तुमची? स्क्वेअर बाय पिरामिडल. स्क्वेअर बाय पिरामिडल. बरोबर. शेप काय असणार? स्क्वेअर पिरामिडल. शेप काय असणार तुमचा? स्क्वेअर पिरामिडल. शेप काय असणार? स्क्वेअर पिरामिडल. केस नंबर 3 बोला. बॉन्ड पेअर किती तुमच्या? 4. लोन पेअर किती तुमच्या? 2. जॉमेट्री काय असेल? लिहू का शॉर्ट मध्ये? SB लिहू का? स्क्वेअर बाय पिरामिडल. शेप काय असणार? शेप काय असणार? स्क्वेअर प्लेनर. शेप काय असणार? स्क्वेअर प्लेनर. घ्या लिहून. झाले? किती झाले?
7वा. सोपं आहे, एकच आहे त्याच्यामध्ये, काय जास्त काय नाही. घ्या पटकन, लिहून घ्या पटकन. झालंय का? नक्की? हा जो आहे पुढचा, बोला. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर किती आहे टोटल? 7. इलेक्ट्रॉन पेअर किती आहे टोटल? बॉन्ड पेअर किती आहे तुमच्या? आणि लोन पेअर किती आहे तुमच्या? लोन पेअर किती आहे तुमची? 1. लोन पेअर किती आहे तुमची? 1 आहे. पहा, कोण आहे तुमच्या मध्ये? झेनॉन. किती फ्लोरीन? किती फ्लोरीन? 1 फ्लोरीन, दुसरा फ्लोरीन, तिसरा फ्लोरीन, चौथा फ्लोरीन, 5वा फ्लोरीन, 6वा फ्लोरीन. आलं का? आलं का? 6. सर लोन पेअर किधर होगी? यांच्यामध्ये मध्येच कुठेतरी अशी लोन पेअर असणार आहे. कुठेही असेल अशी इथे लोन पेअर तुमची. कळतंय? कळतंय? आणि याच्यामुळे काय होईल? ऑक्टाहेड्रल शेप तुमचा डिस्टर्ब होईल. समजते? आता पहा, याच्यामध्ये जॉमेट्री किती येते? जॉमेट्री तीच असणार, पेंटागोनल, पण इथे शेप काय झालाय तुमचा? किंवा यालाच काय म्हणतो आपण? ऑक्टाहेड्रल. काय म्हणतो याला आपण? पण इथे काय झालंय तुमचा? आता शेप चेंज झाला. का बरं? इलेक्ट्रॉन पेअर तुमची मध्येच आली, म्हणून याला म्हटलं जातं डिसऑर्टेड ऑक्टाहेड्रल. काय म्हणतात त्याला? शेप तुमचा चेंज होणार. इट इज कॉल्ड एज डिसऑर्टेड ऑक्टाहेड्रल. कळलंय का? कळतंय का? इथून पुढे तुम्हाला जर कोणीही कोणताही मॉलिक्यूल दिला, तुम्हाला काय काढायचं? त्याच्यातलं फक्त इलेक्ट्रॉन पेअर काढायचा, बॉन्ड पेअर काढायचा, लोन पेअर काढायचा. तुम्हाला आपोआप शेप काढता येणार आहे. मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर तुम्हाला काढता येणार आहे. समजलंय? सगळी खटाटोप कशासाठी? मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर काढण्यासाठी. कळतंय? घ्या पटकन, घ्या पटकन. झाले? नक्की झाले? इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की नाहीये? इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन्स आहेत सगळे. एका पेज वरती 2 क्वेश्चन दिलेत. सगळे क्वेश्चन कशासाठी आहेत तुम्हाला? होमवर्क साठी. सगळ्याचा शेप काढायचा आहे, जॉमेट्री काय येईल, शेप काय येईल काढायचा आहे, सगळ्याचे स्ट्रक्चर काढायचे. तुम्हाला काय काढायचे? सगळ्यांचे स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, कारण हे सगळं स्ट्रक्चर साठी चालले. त्यासाठी चालले? समजले? काय डाऊट? लिमिटेशनचे 2च आहेत, घेऊ का पटकन? 2च आहेत. पा, इट फेल्स टू एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ केमिकल. इथं बॉन्ड तयार केला, पण तो नक्की कसा काय तयार झाला? इथे अरेंजमेंट दिली बॉन्डची, पण ते तयार कशी झाली याच्याबद्दल काय सांगितलं का? याच्याबद्दल काय सांगितलं का? आपण फक्त अरेंजमेंट पाहिली. इथे जॉमेट्री शेप मध्ये आपण फक्त अरेंजमेंट पाहिली. आपण तो बॉन्ड कसा तयार झाला हे पाहिलं का? नाही. फॉर्मेशन बद्दल सांगितलं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, इट डज नॉट गिव्ह एनी रिझन फॉर डिफरन्स इन बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ऑफ अँड बॉन्ड लेंथ इन द मॉलिक्यूल. ओके, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, H2 अँड Cl2 दोघांमध्ये किती बॉन्ड असतात? Cl मध्ये, थांब लिहू नको, H2 मध्ये एक HH आणि Cl मध्ये Cl. दोघांमध्ये बॉन्ड काय? एकच आहे. मग याचा समजा बॉन्ड तुटला, त्यावेळेस रिलीज झालेली एनर्जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. हा Cl मधला बॉन्ड तुटला, त्यावेळेस रिलीज झालेली एनर्जी बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. एकच आहे ना बॉन्ड, मग याची बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी वेगळी आणि याची वेगळी. असं का? असं का? हे त्याला सांगता आलं नाही. कळाले? समजले? नक्की. हे होतं त्याचं दुसरं लिमिटेशन. हे काय होतं त्याचं दुसरं लिमिटेशन. उद्याच्या लेक्चरमध्ये हे मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेलच. तरी पण होमवर्क झाल्यावरती हे काय करायचं? तुम्हाला तिथे खाली लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्यायचं आहे. चालतंय? काय डाऊट इथपर्यंत? चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूया. उद्या आपली व्हीपीटी चालू होईल. काय चालू होईल? आपली व्हीपीटी, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी चालू होईल. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईल, त्यानंतर तुमची व्हीपीटी चालू होईल. चालेल? ठीक आहे. स्कॅन करा, तुम्हाला नोट्स भेटून जातील.